आज सकाळी उठल्यापासून तर आतापर्यंत खरंच तुम्ही किती वेळ मोबाईलला दिला, किती वेळ रिकाम्या गोष्टींसाठी ज्यात काही अर्थही नाही त्या गोष्टी तुम्ही मोबाईलवर बघत आला आणि ते महत्त्वाचं काम विसरलं जे तुम्ही ठरवलं होतं की तुमचं लाईफ बदलणार आणि मग तुम्ही असं करणार, तुमच्यासोबत इतकं छान गोष्ट अचीव्ह होणार. कुठे गेलं तेच तुमचं महत्त्वाचं काम जे तुम्ही ठरवलं होतं. जर उत्तर ऐकून मनाला वाईट वाटत असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच बघा. नमस्कार, मी एकता तुम्हा सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. मी एक गोष्ट ऑब्झर्व केली आणि तुम्ही पण नक्कीच अनुभव केला असेल. तुम्ही म्हणता ना आणि मी पण म्हणते, मी आळशी आहे का? खरंच आपण आळशी असतो का? पण अशा एका पॅटर्न मध्ये अडकत असतो जे आपल्यासोबत रोज रिपीट होत असते पण आपल्याला कळतच नाही. फक्त आपल्याला एवढं कळते की ते समोर गेले, त्यांच्याकडे पैसा आहे, ते सतत मस्त सगळ्या गोष्टी एन्जॉय करत आहे लाईफच्या, पण आपण आपलं पॅटर्न बघतच नाही की नेमकं आपण अटकलं कशात आहे बाबा. त्याला आपण नाव देतो काम टाळणे. पूर्वी मीही अशीच होती. आपल्याला वाटते की मग मी काम टाळताय म्हणजे माझ्या काही सवयी असणार, मला सवयी बदलावा लागणार. पण नाही, अशा काही आपल्या गोष्टी रुजून बसलेल्या असतात आपल्यामध्ये ज्या पॅटर्न मध्ये आपण अडकतो आणि मग आपल्याला वाटतं की सगळे समोर चालले, सगळ्यांचं बरोबर होतं आणि मी तिथेच अटकून आहे. की आपण चुकतो कुठे, आपण बदल कुठे करायला हवा. यालाच आपण म्हणतो प्रोक्रॅस्टिनेशन. आता बाबा प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे काय? चला साध्या भाषेत समजून घेऊया. याला आपण म्हणू शकतो काम पुढे ढकलण्याची सवय. म्हणजे आपण म्हणतो मला काम करायचं आहे, मला ते काम आहे, मला ते माहिती पण आहे, मला त्याच्याविषयी ज्ञान पण आहे, हे आपल्याला ते काम तर करायचं आहे. पण माहितीये आपण काय म्हणतो, आज नाही उद्या, उद्या नाही परवा, नंतर 1 महिने 2 महिने आणि ते चक्क 2 महिने 3 महिने आणि वर्ष येऊन जातं संपायला, तरी ते काम सुरूच होत नाही आपलं. आणि यालाच म्हणतात प्रोक्रॅस्टिनेशन आणि म्हणजेच कामाची टाळाटाळ करणे. आपण नेहमी मागे का राहतो, ही मी नेहमी करायची कारणं देणं थांबवलं तेव्हा कुठे लाईफ थोडी ट्रॅकवर यायला लागली. प्रोक्रॅस्टिनेशन साध्या भाषेत कामाची टाळाटाळ करणे. मग असं का होते की आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती असते, आपल्याला ते करायचं असतं, हे करायचं असतं, आपण सगळ्यांना म्हणतो हे समोर गेले, ते समोर गेले, त्यांच्याकडे तेवढा पैसा आहे, मग आपण का ती चांगली गोष्ट करू शकत नाही? त्यांच्याकडून आपण चांगल्या गोष्टी का शिकू शकत नाही? नेहमी सगळ्यांना नाव ठेवूनच सगळ्या गोष्टी बरोबर होतात का? नाही ना. मग कामाची टाळाटाळ थांबवायची कशी? आणि आपण छोट्या छोट्या गोष्टींकडे जर आपल्या स्वतःच्याच लाईफकडे लक्ष दिलं ना, तर आपल्याला जे आज मोठे मोठे लोक छान सक्सेसला गेलेले दिसतात त्यांच्या फील्डमध्ये, तर आपल्याला ती गोष्ट चांगल्या वेळीने घ्यायला मदत होणार. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओच्या शेवटी आपण अशा 5 स्टेप पाहणार आहे. अशा कुठल्या गोष्टी आहे की ज्या आपण स्वतःलाच करायला थांबवतो आणि सतत मागे राहत असतो. म्हणजेच कामाची टाळाटाळ आपण कशी थांबायची. हो, नेहमी सतत इतरांना नाव ठेवून काहीच होत नाही ना. करावं तर आपल्यालाच लागतं. आपलंच जीवन असतं. कितीही काहीही करा, कितीही कोणाकडून ज्ञान घ्या, पण जेव्हापर्यंत आपण आपल्या ज्या काही स्वतःला छोट्या छोट्या गोष्टीत थांबवलेलं असतं त्या गोष्टीच्या बाहेर त्या जाळेत अडकलो असतो आपण, त्या जाळ्यातून स्वतःला काढायचं कसं ते आपल्याला शोधायला लागतं. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं काय वाटतं ना, ते काम खूप कठीण आहे. आपण माहितीये काम सुरू करण्याआधी सगळ्या गोष्टींची माहिती घेतो, सगळं काही ठरवतो, पण आपल्याला ते काय वाटतं ना, काम सुरू करण्याआधीच ते काम खूप कठीण वाटलं जातं आपल्याला. हो, असतं ते काम कठीण. जगातलं असं कुठलंच काम नाही की ते खूप सोपं आहे आणि ते खूप कठीण आहे. मग नेमकी प्रॉब्लेम काय करतो, एखादं काम सुरू करायचंय, आपण लॅपटॉप उघडून बसतो, चला आता मला काम करायचंय. मग मनात येते चल ना थोडा 2 मिनिटं 5 मिनिटं मोबाईल बघून घेते आणि मग त्या 5 मिनिटं मोबाईलचे कधी 10 आणि कधी 1 तास जातो, 2 तास जातो आणि मग असं वाटतंय की माझ्यासोबत असं का होतं. मग जेव्हा आपण काम सुरू करायला जातो, मी अशीच आहे, माझ्यासोबत जमणार नाही, मग ते आपले सगळे कारण आणि आपलं ते पॅटर्न ज्यात आपण सतत अडकत असतो. बघा, तुम्ही काम ठरवलंय की मी 2 तास हे काम करणार, तर मग त्याआधी वहीत लिहून काढा. मी 2 तास ठरवले आहेत, ते 2 तास मी एवढं काम करणार. 2 तासात 5 ते 10 मिनिटच ब्रेक घेणार. त्यात मी नाही मोबाईल बघणार, त्यात मी नाही कॉल अटेंड करणार, SMS अटेंड करणार. केवळ आणि केवळ त्यातला 1.5 तास, 2 तासापैकी 1.5 तास तरी मी आपलं लक्ष केंद्रित आपल्या कामावरच करीन. छोटीशी ते सिक्रेट शेअर करते. लिहायचं काय आपल्याला तिथं, 2 तासापैकी मी किती वेळ कुठल्या गोष्टीला देणार. म्हणजे मी 5 मिनिटं 10 मिनिटं मोबाईल बघणार, 5 मिनिटं पाणी प्यायला देणार, 10 मिनिटं वॉक करणार, किती वेळ कुठे जाणार ही लिहून ठेवा आणि बाकी सगळा इतर वेळ मी केवळ 100% आपल्या कामाला देणार. तुम्ही नक्की करून बघा. जेव्हा तुम्ही तुमचं महत्त्वाचं काम करायला बसता तेव्हा माझा वेळ कुठे जाणार हे तुम्ही लिहून ठेवा. म्हणजे काय होणार ना, जेव्हा तुम्ही तुमचं काम सुरू करता आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही तुमचं काम करू शकत नाही, नंतर तुमच्या मनाला खूप खंत वाटते की मी असं का केलं, माझ्यासोबतच असं का होते, त्यांचं सगळं चांगलं होते. जर तुम्ही तुमचा वेळ जो कुठे जाणार आहे तो लिहून ठेवला ना, तर उरलेलं काम जेव्हा पूर्ण होतो, सुरुवात करा, फक्त सुरुवात करा की माझा 2 तासातला वेळ अर्धा तास मी कुठे वाया घालवणार आहे. जेव्हा तुम्ही 1.5 तास ते काम करता तेव्हा तुमच्या मनाला खूप समाधान मिळतं. म्हणजेच कामाची टाळाटाळ पण कमी होते, मनाला समाधान पण वाटतं आणि आपल्याला काम करायला पुन्हा मजा येते. माइंड पण जे वेगवेगळे कारण देते, चल मी मोबाईल बघते, चल मी फिरून येते, थोडी 5 मिनिटं ब्रेक घेते, तो ब्रेकचा वेळ आपण ठरवला तर आपल्या कामात प्रोडक्टिव्हिटी पण वाढते आणि टाळाटाळ पण कामाची नक्कीच कमी होते.
हसू द्या लोक, सुरुवातीला हसणार, आपण चुकणार, तेव्हा चुकू, तेव्हाच आपण काहीतरी चांगलं सुरुवात करू शकू किंवा काहीतरी चांगलं क्रिएट करू शकू. त्याचं माहिती एक पुन्हा सोल्युशन, आपण स्वतःच्या मनाशी बोलायचं की ठीक आहे, काम कठीण आहे, मला काम करताना दुसरे हसतील, मला ती गोष्ट येत नाही, हसू द्या, बोलू द्या, फक्त सुरुवात करा. म्हणायचं की सुरुवात करायची आहे, 5 मिनिटं तरी स्वतःशी बोलायचं एखादं नवीन काम सुरू करण्याआधी. महत्वाचं माहिती आहे, आयुष्यात आपल्या स्वतःला आपण कशी हिंमत देतो, कसं पुढे ढकलतो, हे खूप महत्वाचं असतं. काम सुरू करताना रड येईल, आपल्याला दुःख होईल, आपल्याला जुन्या गोष्टी आठवेल, आपल्याला थोडी फ्युचरची भीती वाटेल, वाटू द्या, काही हरकत नाही. या जगात जे कुठले लोक खूप समोर गेलेले आहे ना, त्या प्रत्येकांनी सुरुवात कठीण होती पण सुरुवात केली. पण जर सुरुवात केली तर आपला माइंड, आपला मेंदू पण आपल्याला समोर ढकलायला त्या कामासाठी मदत करतो. कधी लक्ष दिले, आपण जे पाहिलेले स्वप्न, जे काही ठरवले आहेत ते सोडत नाही आपण. रोज आपण ते काम पुढे थोडं ढकलत राहतो. एक दिवस काय होते, आपल्या स्वप्नात आपल्याला सोडून चाललं जाते आणि आपण सतत मागे राहतो. शेवटी आपण दुसऱ्यांना नाव ठेवतो, ते पुढे चालले, त्यांचं बरं होत आहे आणि मीच मागे आहे. कधीच स्वतःला थांबवायचं नाही, स्वतःला पुढे थोडं ढकलायचं चांगल्या कामासाठी. नंतरच तुम्हाला निसर्ग आणि अवतीभवती सगळं पुढे न्यायला, चांगलं काम करायला सपोर्ट करतात. आजच आपल्या वहीत नोट करा, मी स्वतःला चांगल्या कामासाठी स्वतःची मदत करणार. दुसरं माहितीये काय, फेक प्रोडक्टिव्हिटी. म्हणजे आपण काय करतो ना, मी खूप बिझी आहे, मला खूप काम आहे, माझ्याजवळ हे आहे, तेच कामाची टाळाटाळ, आणि मग आपल्याला वाटतं की मी बिझी असणं म्हणजे मी एकदम माझं काम बरोबर केलं, असं नसतं. एखादा दिवस असा निघतो, कॉल आला, SMS आला, मी हे काम केलं, मी ते हिशोब केला, मी माझी स्टडी केली, मी माझं बिझनेसचं छोटंसं काम केलं, मी माझं घर सांभाळलं, सगळं केलं, आणि दिवसाच्या शेवटी वाटतं की मी एवढं काम केलं बाबा, तरी पण मला असं काय वाटतंय की मी आज काहीच केलं नाही. तुमच्यासोबत झालंय का? माझ्यासोबत पण पूर्वी असंच व्हायचं. बघा, हेच कारण असतं आपलं सतत मागे जाण्याचं. कुठलं पण बुक वाचा, कुठल्या पण चांगल्या एका व्यक्तींचं काहीतरी चांगली गोष्ट ऐका, स्टोरी ऐका, त्यांच्या प्रत्येक कामातनं कुठली तरी एक गोष्ट ते बरोबर पकडून चालते आणि त्याच कामाला ते पूर्ण करायला मदत करते स्वतःची. स्वतःला थांबवत नाही आणि आपण इथेच चुकतो. 10 कामं करतो आणि मग आपल्याला वाटते की माझं एकही काम बरोबर झालं नाही. ते मग आपण जॉब करत असो, बिझनेस करत असो, घर सांभाळत असो किंवा आयुष्यात कुठलीही का गोष्ट करत नसो, आपल्याला असं वाटते की मी खूप बिझी आहे, मी खूप थकलेली आहे, मी एवढं काम केलं. आपण छोट्या गोष्टीत चुकत असतो, ते म्हणजे एका वेळेला एकच काम करायचं, आणि जेव्हापर्यंत ते एक महत्वाचं ठरलेलं काम आपलं पूर्ण होत नाही तेव्हापर्यंत दुसऱ्या कामाकडे वळायचं नाही. ऍक्टिव्हिटी पण कमी का होते, आपल्याला वाटते की ती गोष्ट कठीण आहे, मग मी नंतर करणार, उद्या करणार, जाऊ दे, ते थोड्या वेळाने करते, आणि मग तो वेळ पण जातो, उद्या पण येत नाही. काम करण्याची पण कधी कधी खूप भीती वाटत असते, म्हणून पण आपण ते काम टाळाटाळ करतो किंवा स्वतःला थांबवतो त्या गोष्टीसाठी. जर तुमच्याकडे उत्तर नसेल ना, तर तुम्ही बिझी होता, बरं, प्रोडक्टिव्हिटी तुमच्याकडे नाही आहे. दुसऱ्यांना बिझी दाखवतो की मी हे काम करताय, ते काम, पण त्यांना तुमच्या कामाशी काहीच घेणं देणं नसते. खरं तर आपल्या कामाची रिझल्ट, चूक, बरोबर, कमी जास्त ते सगळे आपल्यालाच भोगायला लागतात. फेल होतो किंवा आपल्याकडे कुठली गोष्ट कमी असते, फायनान्शियल प्रॉब्लेम असते, कुठलीही गोष्ट म्हणा, म्हणून आपल्या कामात आपण जेवढं लक्ष देऊ तेवढं बरं. तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, फिअर ऑफ फेल्युअर. आपल्याला प्रत्येक गोष्ट या जगात सुरुवातीला कठीणच वाटत असते. काम सुरू करण्याआधीच आपल्या मनात येते की मी ते काम सुरू केलं तर मी फेल होऊन जाणार. आजच्या काळात सगळ्यात जास्त भीती माहिती आहे आपल्याला, लोकांची पण वाटतात, बरं, म्हणून त्यामुळे आपण कुठलंच कामही करायला सुरुवात करत नाही. सगळीकडे काय ना, आज सगळ्यांना वाटतं की सगळं परफेक्ट पाहिजे, सगळं दिसायला परफेक्ट, कपडे परफेक्ट, बोलणं परफेक्ट, सगळ्या गोष्टी परफेक्ट असल्या म्हणजे सुंदर आहे ना. त्यांनी तेवढी मेहनत केली, ते आज तिथे आहे, आपण इथे आहे, म्हणून काय झालं, त्यांच्याकडून काय चांगलं शिकता येईल हे आपण नक्कीच लक्ष दिलं पाहिजे. आपण काय करतो ना, त्यांचा आउटकम बघतो, नाही त्यांचा हिस्ट्री बघा, त्यांनी किती मेहनत केली, त्यांनी स्वतःला किती त्या सगळ्या गोष्टीसाठी भट्टीमध्ये तापवलंय, आणि आपण पण तयार आहे का आज त्या सगळ्या गोष्टी तयार करायला? तेव्हाच कुठे भ्यायचं किंवा कम्पेअर करायचं. एखादं काम सुरू करण्याआधी स्वतःला आपण याच कारणाने थांबवतो किंवा त्या कामाची टाळाटाळ करतो. फेलून किती, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 10 वेळा होऊ, 11व्या वेळा आपल्याकडे खूप सुंदर एक्सपिरियन्स असतो त्या गोष्टीचा. कदाचित तुम्ही पण हा अनुभव घेतला असेल, जेव्हा आपण एखादं काम सुरू करतो, एखादं काही गोष्ट शिकतो, आपल्याला येत नाही, त्यावेळेला आपल्याला कोणी नावं ठेवतं, तेव्हा आपण एखाद्या दिवस रडतो, स्वतःला खूप कमी लेखतो. बघा, एखादं काम सुरू करण्यासाठी कधीच कुठलाच परफेक्ट मुवमेंट येतच नाही. त्याची जर आपण पूर्ण आयुष्य वाट बघितली ना, तो मुवमेंट पण येणार नाही आणि आपलं आयुष्य चाललं जाईल, पण आपण ते काम पण करू शकणार नाही. रिझल्ट तर त्याचा आउटकम आहे, शेवट आपण जी प्रोसेस आपल्याला घडवते ना, ती खूप सुंदर घडवते, आणि तेव्हाच कुठे आपण एक दुसऱ्यांना आपला अनुभव शेअर करू शकतो, आणि आपण एक दुसऱ्यांच्या अनुभवातूनच काहीतरी शिकू शकतो, आणि आपल्याला सगळ्यांना समोर जायचं असतं ना, एक दुसऱ्यांकडून शिकून. तो दिवस आपल्याला हवा असतो, तो येतो. जर आपण सुरुवात केली तर आपल्याला नवीन नवीन वाटा पण नक्कीच दिसतात. एखाद्या मुलीने ठरवलं की मी व्यवसाय करणार, पण ती विचार करते मी सुरू केलं तर मला लोक हसणार, बोलणार, माझ्याकडे ऑर्डर येतील का, मला कसं होईल, काय होईल. आणि ही दुसरी मुलगी
सुरुवात पण करते, तिच्यावर लोक हसतात, नाव बोटे ठेवतात, सुरुवातीला तिच्याकडे ऑर्डर येत नाही, अनुभव नसते, पण ती स्वतःला रोज घडवते, स्वतःला रोज एक नवीन चान्स देते आणि त्यातूनच तिचा उद्या घडते. ती प्रोसेसच तिला त्या सक्सेसच्या एका पॉइंटवर नेते. दुसऱ्या मुलींनी स्वतःला घडवलं, स्वतःकडे लक्ष दिलं, लोकांकडे नाही. महत्त्वाचं म्हणजे तिने स्वतःला थांबवलेले नाही. आणि जी मुलगी होती खूप विचार करत होती, मला लोक हसणार, बोलणार, नाव ठेवणार, कसं होणार, काय होणार, तिथेच आहे. व्हिडिओ संपल्यानंतर नाही, आज एक स्वतःला प्रश्न विचारा, 6 महिन्यानंतर मला सगळ्यात जास्त कोणत्या गोष्टीचं दुःख होणार? कामात चुकी होईल याचं, की काम सुरू केलंच नाही याचं? नक्की बरं स्वतः विचार करा. कंपॅरिझन दुसऱ्यांसोबत नाही, कंपॅरिझन स्वतः आणि स्वतःच्या कामासोबतच करायचं नेहमी. उत्तर तुम्हाला नक्कीच मिळून जातं. चौथं सगळ्यात महत्वाचं, हे वाक्य मॅक्झिमम वेळा आपण म्हटलं जातं, ते म्हणजे माझं मूड नाही ते काम करायचं. खूप वेळा रिपीट होते माहितीये. हे ना वाक्य मी स्वतःला खूप जास्त म्हणायची, पण नंतर मग मी बुकमध्ये लिहिणं सुरुवात केलं. मूड नाही हा शब्द कधीच म्हणायचा नाही. ताप येणार, कधी दुखणार शरीर, कधी कुठली प्रॉब्लेम येणार तेव्हा थांबायचं, पण त्याच्याऐवजी रोजचं काही कारण नसताना मूड नाही हे स्वतःला सगळ्यात जास्त निगेटिव्ह आणि रिपीटेड म्हणणारं वाक्य असेल. माझ्यासोबत होतं, तुमच्यासोबत पण होतं का? कमेंट नक्की करा. पण आता नाही बरं मी स्वतःसोबत हे वाक्य सतत म्हणत. आपण म्हणतो ना की माझा आज मूड नाही, पण तो मूड आज उद्या कधीच येत नाही. त्या मूडला स्वतः आता प्रेझेंट मध्ये चांगलं करावं लागतं, तेव्हा कुठे तो मूड आपल्या कामाचा होत असतो. त्या चांगल्या मूडला ना आत्ताच याच वेळा खेचून ना, नाहीतर आपण लाईफमध्ये अडकूनच राहू, स्वतःला थांबू आणि बस आपल्याला सगळे आणि आपण माइंडमध्ये नाही काढून टाका. मॅक्झिमम आपण हे सुद्धा म्हणतो त्यांचं चांगलं होत आहे, त्यांच्याकडे या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. नाही, त्यांनी त्यांचा मूड आहे ना ते प्रेझेंटमध्ये खेचून ठेवलेला आहे व्यवस्थित गोष्टीवर, आणि आपण तेच आपल्या मूडची वाट पाहत असतो. आपण मॅक्झिमम वेळा माहिती काय म्हणतो, बुक वाचायचा आहे मूड नाही, एक्सरसाइज करायची आहे, वॉकिंग करायचं आहे मूड नाही, बिझनेस स्टार्ट करायचा आहे, छोटे छोटे प्लॅन्स करायचे आहे मूड नाही. अरे तो मूड कधीच येणार नाही बाबा जेव्हापर्यंत आपण त्या मूडला खेचून आणत नाही. बघा, जे आपण चांगले लोक आपल्या आपल्या फील्डमध्ये सक्सेसफुल झालेली दिसतात, त्यांनी स्वतःला एकच गाड बांधलेली असते की मी माझं काम, माझं प्रेझेंट मुवमेंट त्यावर लक्ष देणं, आणि जे ठरवलेलं आहे ना ते एका डिसिप्लिन रूटमध्ये राहतात. आणि आपण इथेच चुकतो, तो म्हणजे आपला मूड. माहिती आपलं मूड का नसते? आपल्याला प्रयत्न करायची भीती वाटत असते. तेव्हा आपण एफर्ट्स टाकतो आणि ते काम आपलं परिपूर्ण होत नाही किंवा चुकतो किंवा आपल्याला खूप अनकम्फर्टेबल वाटतं. ठीक आहे, सुरुवातीला सगळे कामं कठीण वाटतात, अनकम्फर्टेबल वाटतात, पण एफर्ट्स द्यावेच लागेल, तेव्हाच कुठे ते काम कम्फर्टेबली आपण करू शकू ना. ते वाटत असते मला दुसरे काय म्हणणार, मग माझं मूड नाही आणि मग मी एवढे कामं केले तरी माझं ते महत्वाचं काम राहिलं. आपण एकाच कामाकडे लक्ष द्यायचं, त्यात एफर्ट्स टाकायचे, थोडे अनकम्फर्टेबल वाटेल, सुरुवात कठीण होईल, अवघड जाईल, हसतील लोक, बोलू द्या, हसू द्या, काम कठीण आहे, आज चुकेल, उद्या चुकेल, 10 दिवस, 1 वर्ष, 2 वर्ष, पण तेच काम आपल्याला उद्या. समजलंय ना? 5वं, आणि आपल्या सगळ्यांचं, मी पण आधी अशीच होती, टुमारो ट्रॅप. उद्या करील, महत्वाचं काम उद्या करील, काही करायचं आहे उद्या करील. प्रोक्रॅस्टिनेशन, कामाची टाळाटाळ करण्याचं हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे, उद्या करील. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातला कॉमन शब्द, आज नाही उद्या ते काम करील. अरे बाबा उद्या आहे काय? आपण उद्याच तर बघितलं नसतो, तरी पण आपण म्हणतो उद्या करेल. मत माहिती आहे इथेच असते आपली, उद्या एक्सरसाइज करील, उद्या डाएट करील, उद्या बुक वाचेल, उद्या फिरायला जाईल. कारण माहिती आहे आज बरं नाही वाटत, आज वेळ नाही आहे, राहू देणं, आज माझं मूड नाही आहे, आज माझी काम करण्याची इच्छा नाही आहे. आणि हाच पॅटर्न असतो स्वतःला मागे आणण्याचा. फक्त कामं पुढे ढकलायचे, कामाची टाळाटाळ करायची, आणि हा सायकल इतका शांत असतो की आपल्याला कळतही नाही हा पॅटर्न. काही दिवस निघतात, काही महिने निघतात, वर्षही जातात, वर्षाचा शेवटही येतो. अचानक आपल्याला जाग येते की मी तिथेच पुढे का गेली नाही, मी पुढे का गेलो नाही, मी हे आपण काही चुकीचं केलेलं नसतं. हो खरंच आपण माहितीये काय केलं असतं, उद्यावर विश्वास ठेवलेला असतो खूप. कदाचित बदल हा मोठा निर्णय आणि होतच नाही. बदल फक्त आज आणि आजच्या छोट्या छोट्या निर्णयानेच होत असतो. कामाची टाळाटाळ, उद्या ढकलणे, पुढे ढकलणे, त्यापेक्षा आज आणि हाच मुवमेंट, इथूनच मी माझं काम कसं सुरू करणार. आपल्या आयुष्यातला माहितीये सगळ्यात मोठा चोर कोण असतो? ना वेळ, ना नशीब, ना पैसा. तो माहितीये फक्त एक शब्द आहे, तो म्हणजे उद्या. तोच मोठा चोर आहे आपला, आणि हा शब्द आपल्यापैकी मॅक्झिमम लोकांचं स्वप्न मारत असतो. हो खरं आहे, हो खरंच मी पण अशीच होती, पण मी काही गोष्टी स्वतःत बदल केल्या, आणि आपल्या सगळ्यांच्याच ह्या प्रॉब्लेम्स असतात लाईफमध्ये. आपण एक दुसऱ्यांकडनं खूप छान शिकू शकतो. कमेंटमध्ये तुम्ही सुद्धा सांगू शकाल, जर तुम्ही या सगळ्या प्रोक्रॅस्टिनेशन मधून निघले असेल तर त्यासाठी तुम्ही स्वतः लाईफमध्ये काय चेंजेस केले. त्यातल्या अशा मी 5 गोष्टी सांगणार आहे. तुम्ही नक्कीच व्हिडिओ संपल्यानंतर या 5 गोष्टी स्वतः वहीत लिहा आणि विचारा. पहिलं म्हणजे, खरंच आज मी जे काम ठरवलं होतं ते काम मी दिवसाच्या शेवटी येतपर्यंत किती % केलं हे नोट करा.
स्वतःच्या कामासाठी रोज एक छोटंसं पाऊल उचला, कारण आयुष्यातला बदल मोठ्या गोष्टींनी नाही, तो छोट्याच गोष्टींनी होत असतो. दुसरं, लिहून काढा की मी जेवढा वेळ ठरवलेला आहे त्यापैकी किती वेळ मी माझा मोबाईलला देणार आहे, वॉकिंगला देणार आहे, जर मला पाणी प्यायला जायचंय किती वेळ उठणार कुठल्या गोष्टीसाठी, तो वेळ लिहा. इझिली तुमचं जे महत्वाचं काम आहे ते मॅनेज करू शकणार तुम्ही. जर्नलिंग करा, ही गोष्ट लिहून काढा. तुम्ही जेव्हा तुमच्या लाईफमध्ये ही गोष्ट करायला ट्राय, तेव्हा तुम्हाला खूप मोठा बदल जाणवेल. तिसरं म्हणजे कामाची भीती जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा स्वतःसोबत बोला. म्हणा स्वतःला, मी खरंच माझी इथे स्वतःची कमी गोष्ट सांगते, मला नेहमी वाटायचं जेव्हा मला कोणी हसायचं माझ्यासोबत ती गोष्ट मॅक्झिमम वेळा मी फेल व्हायची. जेव्हा मी सेल्फ टॉकिंग सुरू केली ना, कामाच्या पूर्वी स्वतःला बोलते ठीक आहे काय होणार, चुकणार, हसणार, दुसरे नावं ठेवणार, पण मी एक चांगली गोष्ट करत आहे तर मी सुरुवात तर केली. सेल्फ टॉक, पॉझिटिव्ह सेल्फ टॉक ही सगळ्यात महत्वाची असते. त्यामुळे सुद्धा आपलं प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजेच कामाची टाळाटाळ थांबल्या जाते. चौथं काय करा, एक काम ठरवा आणि तेच काम पूर्ण करा. मग त्याला एक दिवस लागेल तर दिवसाच्या शेवटी विचारा मी माझं एक ठरवलेलं काम पूर्ण केलं का. आपण मॅक्झिमम लोक जे बघतो ना ते आपल्या एका कामाकडे खूप 100% लक्ष देतात. पाचवं, कधीच आपल्या उद्यावर, आपल्या मूडवर डिपेंड राहू नका. आज आता या क्षणाला, व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही प्लीज, तुम्ही जे ठरवलेलं आहे तुमचं आयुष्य महत्वाचं आहे, तुम्ही महत्वाचे आहे. उद्या काहीच नसतं, आज असतं, हा क्षण असतं. हे सगळं काही तुम्ही आणि तुमच्या लाईफला स्वतः उठून स्वतःला चांगल्या गोष्टीसाठी ढकलावं लागणार आहे. तुम्हाला चांगल्या गोष्टी ऐकाव्या लागणार, वाचाव्या लागणार, स्वतःचं मोटिवेशन स्वतः आणावं लागणार. तेव्हाच कुठे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये समोर जाणार. खरंच तुमच्या मनाला जर व्हिडिओ स्पर्श केला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ आपण अशा कुठल्या टॉपिकबद्दल बोलायला पाहिजे की जे आपल्या रोजच्या आयुष्यात घडतं आणि आपल्याला वाटतं की आपण एका छोट्या छोट्या कारणांनी मागे राहत असतो. थँक्यू सो मच.